रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो होतो टेडगावला, काय कामानिमित्त काम म्हणायचं झालं तर आपल्या बाईकची सर्व्हिसिंग करायची होती. मग आलो हो केडगावमधले एक पद्मावती ऑटो गॅरेज आहे, तिथं आलो गाडी घेऊन. तर लोकेशन सांगायचं झालं तर पंचम वाईन समोरच आणि अर्चना हॉटेल आहे त्याच्या बाजूलागतच आहे. मग भावाने घेतली आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी. मग हायड्रोलिक जॅकने थोडं वर उचलले, त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार नाही का ते त्यांचं जेवढं काम करायचं त्या हिशोबाने ते वरती घेतात. पाहू शकता गाडीची कंडिशन फार खराब झाली होती. आता काय पावसाळा चालू आहे, सगळं चिखल बिखल लागल्यामुळे आहे ना फार ती माळालेली झाली होती. भावाने केली चालू सर्व्हिसिंग. पहिलं सूट प्लग खोलला, म्हणला काही किलोमीटर गेल्यानंतर आहे ना प्लगला आहे ना काजळ येते म्हणलं. मग ते चांगले असे घासून साफ करून आहे ना टाकावं लागतो. मग भावाने एअर फिल्टर साफ करायचं म्हणून साईडचा पॅनल काढला. तर पाहू शकता कशा प्रकारे काढायचं होते. एअर फिल्टर खोलल्यानंतर मग त्याने ना एअर प्रेशरने ना साफ केलं पहिल्यांदा. त्याला विचारलं काय चेंज करायची गरज आहे का, तर तो बोलला काय एवढं काय खराब नाही झालेलं, हे पण चालू शकतं आहे. मग त्याने तेच चांगल्या प्रकारे साफ केलं आणि आपल्या बाईकला टाकून दिलं नाही का. मग भावाने ऑइल चेंज करायला सुरुवात केली. खालचा नट काढला तर पाहू शकताय ना आपलं ऑइल पूर्ण गाडीचं आहे ना ब्लॅक झालं होतं. म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे आली होती, त्याच्यामुळे मग म्हटलं चला किलोमीटर पण जादा झालं होतं, मग आणली सर्व्हिसिंगला नाही का. तर पाहू शकता पूर्ण एक अर्धा लिटर तरी असलं बोलते ऑइल. त्यात ही वाटी पूर्ण भरलेली होती, पाहू शकता ब्लॅक ऑइल झालं होतं सगळं नाही का. नंतर भावाने एअर प्रेशरचा पाईप घेतला. आपण जिथं ऑइल टाकतो ना तिथं एअर प्रेशरने थोडं प्रेशर मारलं नाही का. त्याने काय होतं आतमध्ये राहिलेलं जेवढं ब्लॅक ऑइल आहे ना त्या खालचं ओलवाट आहे ना बाहेर निघतं. साफ बी करून नट बी टाईट केल्यानंतर घेतलं ऑइल टाकायला नाही का. तर ऑइल आपलं गल्फ यूज केलं होतं या सर्व्हिसिंगमध्ये आपण. तर भावाने इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असला तरी ना आपल्या यूट्यूब चॅनलला खाली दिलेलं सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. ऑइल भरल्यानंतर वरचं नट टाईट केलं भावाने. भावाने सुरुवात केली आपल्या मागचा व्हील्स खोलायला. तर एमआयच्या जेवढ्या बी गाड्या आहे ना त्याच्या बॅक साईडने मडगाडे, तर ते पहिलं शूट काढावं लागतं. मग यानंतर आपलं मागचं चाक निघतं नाही का. खुलं झाल्यानंतर मग भावाने घेतलं ग्रीसिंग करण्यासाठी. तर ग्रीसिंग केल्याचा फायदा असा आहे की गाडी चांगली स्मूथ चालते नाही का. ग्रीसिंग झाल्यानंतर भावाने आपला बॅक टायर बसवायला सुरुवात केली. तर पाहू शकता कशा प्रकारे बसवत आहे. तर मंडळीनो, तुम्ही कोणी या शॉपवर तुम्ही सर्व्हिसिंग केली आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तर बॅक साईडचा व्हील बसवल्यानंतर भावाने पुढचं व्हील खोललं, त्याला एअरवेअर मारलं, थोडं घाण सफाई केली, त्याच्यानंतर त्याला ग्रीसिंग केली. तर आता फक्त आपला चेंज स्प्रे राहिला होता सर्व्हिसिंगमध्ये. तर ते म्हणले पहिले आपली गाडी धुवून आणा मग चेंज स्प्रे करू. मग आपण आणलं केडगावच्या तिथंच जवळ असणार आहे एका वॉशिंग सेंटरला. तर बाबा इतके घाईत होते की म्हणले हो आपल्याला जायचं जेवायला. मग बाबाला कसं रिक्वेस्ट केली, म्हणलं हो पैसे देतो अद्दर, पण अद्दर आपली गाडी वॉशिंग करा, त्याच्यामुळं थांबलेली नाही का. तर बाबा म्हणले बोला हो स्टँडला. मग बाबाने म्हणलं नुसतं पाणी मारलं तरी चालेल. मग नुसतं पाणी मारलं बाबाने. पैसे पूर्ण घेतले बरं का पोरांना इथं.
तर जाऊन दे म्हणलं, म्हातारा माणूस आहे, त्यांना बी बाहेर जायचं होतं, पण एमर्जन्सीमध्ये त्यांनी दिलं आपल्याला मारून. वॉशिंग झाल्यानंतर आणली गाडी शॉपला. मग भावाने घेतलं चेन स्प्रे मारायला, नाही का. तर पाहू शकता कसं प्रकारे चेन स्प्रे मारतं आहे. तर भावांनो, आपल्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.